मग त्याला एक शब्द आहे सुप्रमा, सुधारित प्रशासकीय मान्यता, सुप्रमा. आपल्याला असं वाटतं की आता सकाळी भेटलं सुप्रभात, आपण बोलतो अरे सुप्रभात, तसं नाही, सुप्रमा म्हणजे सुधारित मान्यता. मग ती 86,000 कोटीवरनं जर का ते सुरू होणार असेल आणि सरकारकडे 86,000 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरसाठी जे त्यांनी हे सगळं कुभांड रचले त्याच्यासाठी असतील, तर शेतकऱ्याला देण्यासाठी पैसे का नाहीये? बरं चला ठीक आहे, शक्तीपीठ महामार्ग आहे ना, तसा आपल्या काळामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख तो समृद्धी महामार्ग पण झाला, त्यालाही विरोध होता. तेव्हा हे आत्ताचे जे फिरतात नगर विकास मंत्री त्यांना कोणी ओळखतच नव्हतं. मग मला घेऊन ते छत्रपती संभाजीनगर जालना या विभागात गेले, तिथे मोसंबीच्या बागा आहेत आणि शेतकरी अक्षरशः तेव्हाही मला धाय मोकलून रडत होता की साहेब ही बघा आमची फळांनी लगडलेली ही झाडं आहेत आणि याच्यावरून आता तो समृद्धी महामार्ग जाणार. मग मी ते सगळ्यांना बोलून तो मार्ग काही ठिकाणी त्याचा मार्ग बदलला, काही ठिकाणी मोबदला वाढून पाहिजे होता. थोडक्यात काय आत्ता लक्षात येते की हे केवळ महामार्गामधल्या कॉन्ट्रॅक्टरचं उखळ पांढरं करणं आणि त्याच्यामध्ये कमिशन खाण्यापुरतंच नाहीये. तर आता जर का तुम्ही बघितलं तर शक्तीपीठ महामार्ग जिथून आखले त्याच्या आजूबाजूच्या जमीन कोण खरेदी करते ते बघा. म्हणजे जो विषय तुम्ही आता मांडला की सोयाबीन आता कोण खरेदी करते, कितीला खरेदी करते आणि मग खरेदी केंद्र सुरू झाल्यानंतर काय भावाने तो त्याला विकणार. म्हणजे जो फायदा शेतकऱ्याला व्हायला पाहिजे तो मधल्यामध्ये व्यापारी खातोय. तसंच आता शक्तीपीठाच्या आजूबाजूच्या जागा हे सगळ्यांचे दलाल घेणार, सगळ्यांचे. आता एक आलं नाही गाजले काल अंबादासने तो विषय काढलाय, अजित पवारांच्या मुलाचा विषय. हे जमिनी सगळे हे ढापणार, कारण हे आखणार यांना माहिती की कुठून काय होणार आणि तेच आधी तुमच्याकडनं एकदम कमी भावाने जमीन घेणार. त्याच्यानंतर त्या जमिनी रस्ता आल्यानंतर अशी काही सोन्यापेक्षा जास्त भावाने त्याची किंमत वाढेल की शेतकरी रस्त्यावरती आणि रस्ता त्याच्या उरावरती. बरं हे इथे थांबलं तर ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्या आजूबाजूचे उद्योग व्यवसाय आणि त्याच्याही पलीकडे त्याच्यावरचे टोल नाके, तर हे सगळं मोठं फार घाणेरडं चक्र आहे. त्याच्यासाठी आणि हे मी आता शेतकऱ्यांचे विषय लावून धरले की शेतकऱ्याला कर्जमुक्त केलंच पाहिजे, त्याला हमी भाव मिळालाच पाहिजे, त्याला अमुक केलंच पाहिजे, विम्याचे पैसे. तर आपले मुख्यमंत्री काय सांगतात की उद्धव ठाकरे टोमणे मागतात. तुमच्या आयुष्याबद्दल तुम्हाला न्याय मागितला तर तो टोमणा आहे आणि विकासाचं बोलत नाही. काय विकासाचं बोलायचं, यांच्या उरावरनं न्या शक्तीपीठ महामार्ग हे बोलू मी. जे कालपासून आणि परवापासून बघतोय मी, ही आता बातमी मुद्दामून मी घेऊन आलोय, आजच पेपरमध्ये आलेली आहे. हे काल जे मी म्हटलं ना की मला आता विदर्भातले पण शेतकरी बोलत आहेत, उत्तर महाराष्ट्रातले बोलत आहेत, सगळे कोकणातले बोलत आहेत आणि मी जाणार आहे. आज ही बातमी आहे